दिल्ली स्फोटातील कारचा आणखी एक सीसीटीव्ही समोर. बदरपूर टोल नाक्याजवळ सीसीटीव्ही स्फोटात वापरलेली i20 कार समोर. दिल्ली स्फोट प्रकरणातील प्रत्येक गुन्हेगाराचा शोध घ्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश. दिल्ली स्फोटाचा मास्टरमाइंड डॉक्टर उमरचा मृत्यू. सूत्रांची माहिती. सोमवारी दिल्लीत झालेल्या शक्तिशाली स्फोटामध्ये 12 जणांचा मृत्यू. दिल्ली पोलीस शाहीनच्या घरी. दिल्ली पोलिसांकडून शाहीनच्या घरच्यांची चौकशी. डॉक्टर शाहीन जैशच्या महिला विंगची प्रमुख. दिल्ली स्फोटानंतर राष्ट्रपतींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना फोन. दिल्ली स्फोटासंदर्भात माहिती घेतली. दिल्ली स्फोटाच्या कारस्थानांना सोडणार नाही. पंतप्रधान मोदींचा इशारा. पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये कारमध्ये स्फोट. स्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू. पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शहाच्या लोअर दीर येथील घरावर गोळीबार. घराचं मोठं नुकसान. सलीम सध्या पाकिस्तान संघासोबत. स्फोटाच्या वेळेला परिसरात सुरू असलेल्या मोबाईलचा डेटा जमवणं सुरू. दिल्ली पोलिसांकडून डिजिटल पुराव्यांचाही तपास. लाल किल्ला परिसरातल्या अनेक मोबाईलची चाचपणी. दिल्लीच्या स्फोटामध्ये अमोनियम नायट्रेटचा वापर. दिल्ली पोलिसांच्या प्राथमिक तपासात माहिती आली समोर. फरीदाबादमध्ये डॉक्टर शाहीनला अटक. जैशमध्ये भारतीय महिलांची भरती करण्याची होती जबाबदारी. दिल्लीतील लाल किल्ला पर्यटकांसाठी बंद. 13 नोव्हेंबरपर्यंत लाल किल्ला बंद राहणार. लाल किल्ला मेट्रो स्टेशनचे 2 दरवाजेही बंद ठेवण्याचा निर्णय. दिल्लीत झालेल्या स्फोटानंतरचा सीसीटीव्ही समोर. लाल किल्ला परिसरात वाहनात स्फोट झाला. स्फोटानंतर नागरिकांची धावपळ. फरीदाबादमध्ये पोलिसांकडून शोध मोहीम. 2900 किलो स्फोटक मिळाल्यामुळे शोध. अल फलाह कॉलेजमध्ये पोलिसांची धाड.